नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 307 ते ओवी 312च्या सहवासामध्ये आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, माझी विभूती ओळखण्याची काही खूण साधारणपणे काय आहे तेही मी तुला सांगतो. ते आता आपण जाणून घेऊया. भगवंत म्हणतात, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. हे फार मोठं सूत्र भगवंतांनी इथे आपल्यासमोर प्रगट केलंय. भगवंत म्हणतात, जेथ जेथ संपत्ती म्हणजे अर्थात संपदा, मुबलकता, हे सर्व ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारे प्रगट झालेलं आहे. संपत्ती म्हणजे फक्त धन नाही, ज्ञान आहे, विद्या आहे, कला आहे, संपूर्णपणे ज्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. परंतु त्याबरोबरच त्या ठिकाणी दयाभाव सुद्धा आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया म्हणजे संपत्ती आणि दयाभाव या दोन्हींची ज्या ठिकाणी एकत्रपणे वस्ती असते, ते ते जाण धनंजया विभूती माझी. ती ती माझी विभूती आहे हे अर्जुना, तू खात्रीने जाण. अथवा एकले एक बिंब गगनी, तरी प्रभा फाके त्रिभुवनी, तेवी एका कियाची सकळ जनी, आज्ञा पाळीजे. अरे अर्जुना, ज्याप्रमाणे गगनामध्ये एकच सूर्यनारायण आहे, त्या सूर्यनारायणाची प्रभा, प्रकाश त्रिभुवनात पसरतो. अर्थात तो सूर्यनारायणाच्या किरणांद्वारे, सूर्यकिरण सूर्याचा प्रकाश सर्वत्र घेऊन जातात. त्याचप्रमाणे ह्या माझ्या विभूती आहेत. ही प्रत्येक विभूती, एक एक विभूती ही परिपूर्णच आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा किरण हा सूर्यनारायणाचाच साक्षात आविष्कार आहे, अशाच ह्या माझ्या विभूती आहेत. आणि ह्या विभूतींद्वारे जगामध्ये माझीच आज्ञा पाळली जाते. तया ते एकले झणी म्हण, ते निर्धन या भाषा नेण, काय कामधेनू सवे सर्व सहान चालत असे. एखाद वेळेस असं वाटेल की ह्या माझ्या ज्या विभूती आहेत त्या मर्यादित आहेत, त्यांच्यापाशी माझ्या ठिकाणी असलेली संपदा, ऐश्वर्य, योग हे काही नाही. परंतु ही शंका मनात आणू नकोस. अशा रीतीने ह्या विभूतींपाशी काही कमतरता आहे, म्हणून ज्ञानोबारा इथे निर्धन शब्द वापरतात. निर्धन म्हणजे धन नाही अशा अर्थाने नाही, तर काही कमतरता आहे अशी भाषा म्हणजे असा विचार करू नकोस. ते म्हणतात, अरे जेव्हा कामधेनू चालते त्यावेळी कामधेनू काही सगळी सामुग्री घेऊन चालते का? तिला सगळी सामुग्री घेऊन चालण्याची आवश्यकताच नाही आहे. तिच्यापाशी सर्व काही असतं. तशाच माझ्या विभूती आहेत, कामधेनू सारख्या आहेत. तिये ते जे जेधवा जो मागे, ते ते एक सरेंची प्रसवो लागे, तेवी विश्व विभव तया अंगे होऊनी असती. अरे त्या कामधेनूकडे जेव्हा जो काही मागतो त्यावेळी त्यांनी जे मागितलंय ते कामधेनू प्रगट करते. कामधेनूला काही सामुग्री घेऊन जायची गरज नसते. माझ्या विभूतीही सुद्धा कामधेनू प्रमाणेच आहेत. त्यांच्या अंगी सर्व ऐश्वर्य असतं, माझं सर्व सामर्थ्य असतं, सर्व संपदा असते. कारण तेवी विश्व विभव तया अंगे होऊनी असती, कारण ते माझंच स्वरूप असतात.
त्यामुळे ह्या विश्वामध्ये जे जे आहे ते संपूर्ण ऐश्वर, माझ्या ठिकाणची सर्व संपदा ही त्यांच्या ठिकाणी असतेच. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगे नमस्कारी जे आज्ञा, ऐसे आथी ते जाण प्राज्ञा अवतार माझे. भगवंत म्हणतायत ह्या विभूतींना ओळखण्याची एक खूण आहे. ती म्हणजे अशी की सर्व जीवसृष्टी त्यांची आज्ञा पाळते, मान्य करते. अर्थात त्यांच्यातून प्रगट होणारं जे ज्ञान आहे, जो बोध आहे, तो सर्वांच्या हृदयाला कुठे ना कुठेतरी स्पर्श करतो. म्हणून भगवंत म्हणतात ऐसे आथी, असं ज्या ठिकाणी आहे ते जाण प्राज्ञा अवतार माझे. अर्जुनाचा सुद्धा प्राज्ञा म्हणजे अत्यंत बुद्धिमान असं म्हणून भगवंत गौरव करतायत आणि म्हणतात अशा ह्या ज्या विभूती आहेत ते माझेच अवतार आहेत असं नक्की समज. आता सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष, का जे मीची एक अशेष विश्व आहे म्हणून. या ठिकाणी काही सामान्य विभूती आहेत तर काही विशेष विभूती आहेत असं जर आपण म्हटलं तर तो महादोष आहे. कारण भगवंत म्हणतात का जे मीची एक अशेष विश्व आहे म्हणून. कारण या विश्वामध्ये जे प्रगट झाले ते आणि हे संपूर्ण विश्व माझ्याच ठिकाणी आहे, मीच आहे. म्हणून माझ्या विभूतींच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष अशा रूपाने बघणं हा महादोष आहे. आणि हा महादोष आपल्याला लागू नये म्हणून ज्ञानोबा सावध करतायत. संपूर्ण भगवत स्वरूपच आहे हेच भगवंतांना सांगायचं आहे. जेव्हा आपण अंतःकरणापासनं नामाचं स्मरण करतो आणि नामाचं स्मरण करत असताना त्यामध्ये आपला जो आपल्या आराध्याबद्दल गुरुदेवांबद्दल भाव आहे तो भावही त्याच्यामध्ये अर्पण करतो, त्याला त्या नामस्मरणाला जोडतो. त्यानंतर आपल्याला सुद्धा असाच अनुभव यायला लागतो. काहीच लहान थोर नाही, सगळंच आपल्या आराध्य देवतेने त्यांच्यामध्येच सगळ्या लीला चालू आहेत, त्यांचीच सर्वत्र लीला चालू आहे हे आपल्याला आपल्या आराध्य देवतेमध्ये लक्षात येतं. अशी कृपा आपल्या सर्वांवर भगवंताची हो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.